रामकृष्ण हरे. सज्जन हो, आज आपणाला गृहस्थ आश्रमाचे कर्तव्य या विषयावर विवेचन ऐकवणार आहे. मनाचे कान करून ऐका. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये ऋषीमुनींनी सर्व चिंतन करून मानवी जीवनाची एक शृंखला विशिष्ट पद्धतीने बांधलेली आहे. त्याच्यामध्ये 4 आश्रम आणि त्याची व्यवस्था कशी कशी आहे ती बांधलेली आहे. आपण 4ही आश्रमावर 4 पुस्तकं काढलेली आहेत. त्यापैकी आजचा जो विषय आपल्याला सांगणार आहे तो आहे गृहस्थ आश्रमाचे कर्तव्य. पहिला आहे आश्रम ब्रह्मचर्य आश्रम, 1 ते 25 वर्ष वय. त्याच्यानंतर मग गृहस्थ आश्रम सुरू होतो, तो 50 पर्यंत असतो. नंतर वानप्रस्थ, नंतर संन्यास, असे 4 आश्रम विभागून त्यांचे कर्तव्य शास्त्रकाराने मांडलेले आहेत. आत्ता आपण जो थोडा विचार करणार आहोत तो आहे गृहस्थ आश्रम. काय कर्तव्य आहेत? अतिथिर्बालक पत्नी जनने जनकस्तथा पंचयते गृहिण पोष्या इतरेच स्वशक्तितः. शास्त्रकार म्हणतात, जो कुटुंबाचा प्रमुख असतो ना, तर त्याने कसं वागायचं, कुटुंब आपलं कसं संचलित करायचं. तर अतिथीही जर अतिथी म्हणजे तिथी नसताना तो मध्येच कोणीतरी केव्हा तरी येतो, त्याला अतिथी म्हणतात. तिथी सोडून येणारा आणि तिथी धरून येणारा असता तो जावई वगैरे असतो. बरोबर दिवाळीला टपकणार, बरोबर असं टपकणार, म्हणजे त्याचे सत्कार बेत्कार काय वगैरे असेल ते, तर तो तिथी धरून येणारा असतो. आणि अतिथी म्हणजे अचानक येणारा, कोणी भिक्षुक असेल, कोणी गरजू असेल, त्या अतिथीला सन्मान देणं असं एक गृहस्थ कर्तव्य आहे. अतिथीर बालकः, आणि जे त्याला काही आपत्ती असतील, मुलं असतील, मुली असतील, तर त्यांचं एक संगोपन करणं. नंतर 3 नंबरला आहे पत्नी. ती अर्धांगिनीच असते, कारण त्या लग्नाच्या वेळेलाच सप्तपदी जेव्हा करतात ना, तिचं मी रक्षण करील, तिला मी पालन करील वगैरे सगळं तिथं प्रतिज्ञित असतं ते. नंतर जननी जनकच तथा, आई आणि वडील. पंचयते गृहिण पोषा, हे 5 लोक जो गृहीण म्हणजे प्रमुख आहे त्याने ते पोषित करायचे आहेत, म्हणजे त्यांना सांभाळायचं आहे, त्यांच्या गरजा पूर्ण करायच्या आहेत. आणि इतरेच स्वशक्तितः, आणि या 5शिवाय इतर जे कोणी असतील ना, त्यांना आपली शक्ती असेल तर त्यांना पण मदत करायची आहे, असेल शक्ती तर. पण पहिल्या नंबरला हे 5 लोक त्याने सांभाळणं, वाढवणं हे त्याचं कर्तव्य आहे. बालपण गेले नेनता तारुण्य दशे विषय व्यथा, वृद्धपणी प्रवर्तले चिंता, मरे मागुता जन्मधरी. तर या 5 याच्या मुद्द्यापैकी तर जननी जनकच तथा हे जे आहेत ना, ते जेव्हा वृद्धत्व त्यांना प्राप्त होतं ना, तेव्हा तिथे अडचण खरी होते. मुलं आईवडील म्हातारे झाले की त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात आणि मग त्यांचे हाल होतात, त्यांचं कोणी ऐकत नाही. संतांनी खूप त्याच्यावर लिहिलेलं आहे, कारण या इतर लोकांच्या वाङ्मयामध्ये सगळ्यांनी आई आणि वडील यांचा उल्लेख टाळलेला आहे. एक जण तर म्हटलं, अरे पैसा मेरा परमेश्वर, कांता मेरा गुरु, बाल बच्चे सब साधू संत और सेवा कैसे करू. हे सगळं पैसा, पत्नी आणि माझे बालबच्चे एवढंच त्याच्या लक्षात असतं. आणि आईवडील कुठे गेले? ज्यांचं कर्तव्य पालन करायचं आहे, ज्यांनी कष्ट सोसलेले आहेत आणि म्हातारपणामध्ये त्यांची शक्तीहीन होतात ते, आणि त्यांना गरज असते मदतीची, त्यावेळी त्यांच्याकडे दुर्लक्ष होतं. हा महत्त्वाचा मुद्दा आजच्या ह्याच्यात खरं सांगायचा आहे. तेव्हा संत याबद्दल असं म्हणतात, जोवरी चळण गा तोवरी म्हणती माझा, मान्यते लहान थोर देह सुखाची या काजा, इंद्रिय मावळली म्हणती बागुल आजा. जोवरी चळण, तो चालतोय, बोलतोय, पगार मिळतोय, सगळं होतंय ना, तोपर्यंत माझा म्हणतात, सगळे प्रेम करतात. आणि एकदा का तो म्हातारा झाला की मग मात्र त्याला कोणी नीट पाहत नाही. हाड म्हणती हाड हाड,
बाईल तरी म्हणे खरं मरता तरी बरं. सगळे लोक त्याला नको नकोसे झालेला असतो तो आणि त्याची हाडहाड करतात बा. तेव्हा असं न करता आईवडिलांकडे लक्ष देणं हे सर्वात महत्त्वाचं गृहस्थ आश्रमाचं कर्तव्य आहे. आणि ते कर्तव्य पालन करण्यामध्ये चूक होते आहे असं वाटतं म्हणून हा आजचा व्हिडिओ मुद्दाम करतो आहे. आणि जर का आईवडिलांना देवताप्रमाणे मानलं, ज्यांनी मानलं ना, तर ते बघा त्यांचं काय झालं तर ते विठ्ठल विठपर खडा, पुंडलिकने सेवा किनी, विठ्ठल विठपर खडा, हरिसे कोई नाही बडा, दीवाने क्यों गफलत मो पडा. आईवडिलासारखं दुसरं दैवत नाही. आणि म्हणून पुंडलिकाने ती सेवा केली तर विठ्ठलाला आजपर्यंत 28 युग विटेवर उभा राहावं लागलं. एवढं आईवडिलांच्या सेवेमध्ये महत्त्व आहे, ताकद आहे. तेव्हा आईवडिलांकडे लक्ष द्या असं मला सुचवायचं आहे. आणि जर तसं झालं तर त्याचं घर, त्याचा गृहस्थाश्रम कसा असतो एका सुभाषितकाराने सांगितलेला आहे. आणि आपल्या पुस्तकामध्ये पहिल्याच पेजवर हा श्लोक मी लिहिलेला आहे. सानंदम सदनम सुताश्च सुदेय कांता मृदुभाषिणी सन्मित्र सुधनम सयोषितरतिः आज्ञापरा सेवका. आतिथ्यम शिवपूजनम प्रतिदिनं मिष्टान्नपानं गृहे साधो संगमुपासते हि सततं धन्यो गृहस्थाश्रमा. त्याचा गृहस्थाश्रम धन्य होतो. कोणाचा? जे आईवडिलांकडे लक्ष देतात त्याचा. आणि मग कसा होतो? फार छान वर्णन केलं आहे. सानंदम सदनम, सगळं घर आनंदी आनंदात. सुताश्च सुदिया, मुलं बुद्धिवान आहेत. आज्ञापरा कांता मृदुभाषिनी, पत्नी गोड बोलणारी आहे, पतीची सेवा करणारी आहे. सन्मित्रम सुधनम, सन्मित्र मित्र सगळे चांगले आहेत. धन भरपूर आहे. सोयोषिती रतीही, आपल्या पत्नीवर प्रेम करणारा तो गृहस्थाश्रमातला प्रमुख माणूस आहे. आणि आज्ञापरा सेवका, सेवक सगळे आज्ञाधारक आहेत. आतिथ्यम शिवपूजनम प्रतिदिनम, आतिथ्याची सेवा होते, शिवाचं पूजन होतं. मिष्टान्नपानम गृहे, मिष्टान्नपानम घरामध्ये आहे. आणि संतांचा संघ ज्या घरामध्ये आहे तो खरा गृहस्थाश्रम धन्य आहे. तेव्हा हे करत असताना आणखीन एक महत्त्वाचा विषय आहे की त्या प्रमुखाने म्हणजे मातापित्यांनी आपल्या मुलावर तसे संस्कार केले तर ते मुलंसुद्धा गृहस्थाश्रमामध्ये चांगले वाढून म्हातारपणामध्ये आईवडिलांकडे लक्ष देतील असं सुचवायला काही हरकत नाही आहे. सज्जन हो, हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा. व्हिडिओ ऐकत राहा, ज्ञान वाटेत राहा, आनंदी रहा. रामकृष्ण हरी.